लोणंद नगरी आज भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाली। तुळजापूर येथून पायी चालत आलेल्या शिरवळ, नायगाव आणि लोणंद येथील श्री अंबिका माता देवीच्या सासनकाठ्यांचे लोणंद शहरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। ढोल लेझिमच्या तालावर आणि गुलालाच्या उधळणीत काढण्यात आलेल्या या भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण लोणंद नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। तुळजापूर येथून परत येताना या सासनकाठ्यांचे लोणंदमध्ये आगमन होताच प्रथम शास्त्री चौक येथे पारंपरिक पद्धतीने रावळ कुटुंबियांच्या हस्ते नारळाचे तोरण बांधून आणि खणा नारळाने ओटी भरून पूजन करण्यात आले। जयकुमार, प्रवीण कुमार आणि विपिन कुमार रावळ कुटुंबियांनी यावेळी भक्तांचे स्वागत केले। यानंतर शास्त्री चौक, गांधी चौक, जुनी पेठ, तानाजी चौक आणि विठ्ठल मंदिर या मार्गावरून ढोल लेझिमच्या तालात आणि गुलाल उधळत सासनकाठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत श्री म्हस्कोबानाथ देवाची काठीही पारंपरिक पद्धतीने सहभागी झाली होती। नवस बोललेल्या भाविकांनी सासनकाठ्यांना नारळ, खोबरे आणि नारळाची तोरणे बांधून आपली श्रद्धा व्यक्त केली, तर महिलांनी खणा नारळाने ओटी भरून देवीचे पूजन केले। काठ्यांच्या सोबत आलेल्या शेकडो आराधी भक्तांना मीठ, पीठ, मिरची, तेल आणि दक्षिणा देत भाविकांनी सेवा बजावली। दरम्यान तानाजी चौक आणि लक्ष्मी मंदिर रोड परिसरात मेवा, मिठाई, खेळणी आणि भेळ आदीची दुकाने लागल्याने यात्रेचे वातावरण निर्माण झाले होते। सकाळी 7 वाजता सुरू झालेला हा सोहळा दुपारी 1च्या सुमारास पुढे खेड बुद्रुक गावाच्या दिशेने मार्गस्थ झाला। सुरक्षितरित्या ठेवावे, तसेच संशयित इसम महिला आढळल्यास लोणंद पोलीस यांच्याशी संपर्क साधा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।